सर्व मित्रांना हृदयस्थ नमस्कार। मित्रांनो, आजचा विषय आहे आग्रा मोहिमेतल्या शंका कुशंका। महाराज कोणत्या तारखेला आग्र्यातून निघाले, राजगडला कधी पोहोचले, राजस्थानी पत्रातून इतिहास इत्यादी बाबींचा खुलासा आपण या भागात पाहणार आहोत। आणि आग्रा मोहिमेतील काही आपल्याला शंका कुशंका त्याही आपण इथं घेऊ। इसवी सन 1666च्या 5 मार्च रोजी शिवाजी महाराज हे आग्रा येथे जाण्यासाठी निघाले। वाटेत ते औरंगाबादेस एक आठवड्यासाठी थांबले। इथे एक गोष्ट लक्षात घेऊ, शिवाजी महाराजांनी आग्रा मोहीम औरंगजेबाच्या पैशावरच केलेली आहे, म्हणजे त्यांची ती चाललेली आहे। 12 मे 1666 रोजी महाराज आग्र्यात पोहोचले। शिवाजी महाराजांची उत्कृष्ट वर्णन आणि त्यांच्या लव्याजम्याची माहिती आपल्याला जयसिंगाचा मुलगा रामसिंग याच्या राजपूत अधिकाऱ्यांच्या पत्रातून मिळते। ही पत्रे राजस्थानी रेकॉर्ड या ग्रंथात समाविष्ट आहेत। या पत्रात लिहिले आहे, शिवाजी महाराज आपल्या 100 अंगरक्षकासोबत व 250 सैनिकासह पालखीत स्वार होऊन निघतात। तेव्हा त्यांचे पायदळ सैनिक तुर्कांच्या पद्धतीने मोठ्या संख्येने पुढे चालतात। ढालगंज म्हणजे झेंड्याचा हत्ती सर्वात पुढे असतो, त्यावर लावलेला झेंडा म्हणजे निशाण नारंगी शेंद्री रंगाचे असून झेंड्यावर सोनेरी छाप किंवा किनार आहे। दिसण्यात शिवाजीराजे हा बांध्याने साधारण आहे। राजस्थानी भाषेत अरे सेवोजी दिल सो हकीर छोटो सो ही देखता दिसजी, पण स्वरूपाने शिवाजी महाराज विलक्षण गोरे आहे। और सुरती बहुत अजा अभी गोरो रंग, त्यांच्याकडे पाहताच कुणालाही असे वाटते की हा राजाच असला पाहिजे। अपुछो रावजी दिसोजी असं राजस्थानी पत्रात त्यांचं वर्णन केलेलं आहे। तो अतिशय हिमतीचा आणि मर्द माणूस दिसतो। शिवाजीला दाढी आहे। त्याचा मुलगा संभाजी हा 9 वर्षाचा आहे। तोही विलक्षण स्वरूपवान आणि गोऱ्या रंगाचा आहे। त्यांच्या पालख्या चांदीने मढवलेल्या आहे व त्या पालखीला सोन्याचे खूर आहे असे सुद्धा लिहिलेले आहे। आता आग्र्याला शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची भेट घेतली। हा प्रसंग ज्यांनी प्रत्यक्ष पाहिला ती हकीकत आपल्याला राजस्थानी साधनातून कळते। औरंगजेबाने दिवाने आम सोडले आणि तो दिवाने खास मध्ये बसला होता। दिवाने खास मध्ये निवडक लोकांनाच बादशाच्या भेटीचा मान लाभत असे। कुमार रामसिंग व मुखलिस खान हे शिवाजी राजांना घेऊन दरबारात येत होते। शिवाजीराजे दिवाने खास मध्ये आले। औरंगजेबाने असद खान बक्षी याला इशारा केला। या इशाऱ्याचा अर्थ होता शिवाजीला माझ्या समोर हजर करा। वर तख्तावरून त्याने इशारा केला। असद खानाने शिवाजी राजास औरंगजेबाच्या तख्ताजवळ आणले। महाराजांनी 1000 मोहरा 2000 रुपयांनी निसार म्हणून 5000 रुपये अर्पण केले। संभाजीने सुद्धा 500 मोहरा 1000 रुपये व निसार म्हणून 2000 रुपये अर्पण केले। त्यांना घेऊन असद खान बक्षी ताहीर खानाच्या जागी राजा राय सिंगाच्या समोर उभे केले। महाराजांच्या समोर जसवंत सिंग उभे होते। या घटनेने शिवाजी राजा धक्काच बसला। त्यांनी मोठ्या आवाजात रामसिंगात म्हटले, रामसिंग, माझ्या समोर कुणाला उभं केलंय? माझ्या मावळ्यांनी ज्याला चोपला त्याच्या मागे मला उभं केलंय? रामसिंग काय पूर्ण दरबार पाहत बसला। बादशाच्या दरबारात असा आवाज चढवणारा नरसिंह शिवाजी राजाच असू शकतो। औरंगजेबाने हा गोंधळ पाहिला। त्याने रामसिंगाला म्हटलं, शिवा को क्या हो गया है, पूछो उसको। रामसिंग धावतच शिवाजी महाराजांच्या जवळ आला। महाराज त्याला म्हणाले, मी कसा मनुष्य आहे हे तुम्ही पाहिलेत, तुमच्या वडिलांनी पाहिले। आप देखो आपके
बाप देखो म्हणजे असं वर्णन आहे. आणि तुमच्या बादशानेही पाहिले आणि मला मुद्दाम गैरवाजवी रीतीने उभे करण्यात आले. मला उभेच करायचे होते तर ते रितसर तरी करायचे होते. त्यानंतर महाराज पाठ फिरवून निघून गेले. रामसिंग पुन्हा अडवायला धावले, पण महाराज म्हणाले, माझे डोके कापून न्यायचे असल्यास घेऊन जा. मी तुमच्या बादशाच्या हुजुरात येणार नाही. मी काय तुमच्या बादशाचा चाकर नाही. तेव्हा तुमच्या बादशाचा सरोपाव ही मी घालणार नाही. एका हिंदूने बेडरपणाने बादशाची बेअदबी केली. असाच प्रकार होत राहिला तर अनेक जमीनदार इथे येतील आणि असेच उद्धटपणे वागतील. जाफर खानापासून औरंगजेबाच्या बहिणीपर्यंत अनेक सरदारांनी बादशाहजवळ महाराजांच्या विरुद्ध आपला जोरदार निषेध व्यक्त केला. सर्वांचे मागणे एकच होते, शिवाजी राजास एकतर मारण्यात यावे किंवा कैदेत ठेवावे. जुई के तापी मारा या गडी चढावा या इसके ताई कैद में. शिवाजीला ठार मारावे असाच बादशाचा विचार आहे, औरंगजेबाचा विचार. राजस्थानी पत्रात फार सुंदर त्याचा उल्लेख केलेला आहे, पण ते राजस्थानी भाषेमध्ये आहे. इथे आपण हिंदी भाषेमध्ये त्याचं हे करू. विशेष म्हणजे पातीशहाजी सेवाने मारबा को बिचारे करो छो. रामसिंग बादशाहजवळ पोचला. रामसिंग म्हणाला, शिवाजी राजांना मारण्या अगोदर तुम्ही आम्हाला मारा. तेव्हा बादशाह म्हणाला, रामसिंग, शिवा पळून गेला तर तू शिवाचा जामीन देण्यास तयार आहे का? व रामसिंगाने जामीनगिरीचा कागद लिहून दिला. अशी माहिती रामसिंगाने शिवाजी महाराजांना सांगितली. बादशाह औरंगजेबाने रामसिंगाला बोलावून घेतले. त्याला काबूल कंदार मोहिमेची वस्त्रे दिली. सोबत शिवाला घेऊन जा असे सुचवले. आघाडीच्या पथकावर राद अंदाज खान याची नेमणूक करण्यात आली. शिवाजी राजांना राद अंदाज खान मार्फत मारायचे हा बादशाचा हेतू रामसिंगाच्या लक्षात आला. तिथे टोळीवाल्या अनेक हे होत्या त्या मार्गामध्ये आणि त्याच मार्गात महाराजांना मारायचे. रामसिंगाबरोबर आपल्याला काबूलला जावे लागेल असे समजल्यावर महाराजांनी जाफर खानाची भेट घेतली. औरंगजेबाच्या बहिणीचीही भेट घेतली. अनेक अमीर उमराव यांचा पाठिंबा मिळवला. त्यासाठी महाराजांनी त्यांना बऱ्याच मोठ्या रकमा दिल्या, त्याचाही उल्लेख आहे. ही काही अफवा नाही. परिणाम असा झाला, या सर्व अमीर उमरावांनी औरंगजेबाला विनंती केली, शिवाय एक मामूली जहागीरदार छोड़ दिया जाए. बादशाहने काबूलची योजना रद्द केली. लक्षात घ्या काय परिणाम झाला असेल. आलमगीर नाम्यात म्हटले आहे, शिवाची दृष्ट प्रवृत्ती बादशाहला दिसून आली. बादशाहला शंका आली की तो दृष्ट पळून जाण्याचा संभव आहे. म्हणून फौलाद खानाच्या अखत्यारीत महाराज राहत असलेल्या जागेभोवती मजबूत चौकी पहारे बसविण्यात आले. तोफखान्याच्या एका विभागाची जोड देण्यात आली व बंदोबस्त कडक केला. महाराजांच्या औदार्याच्या, दानधर्माच्या आणि सैनिक व नागरिक यांना दिलेल्या भेटीच्या आणि खैरातीच्या गोष्टी भीमसेन सक्सेना यांनीही लिहून ठेवलेल्या आहे. तारीख दिलकुशामध्ये रामसिंगाकडून 66,000 रुपये उसने घेतले. इतर सावकाराकडून काही रकमा उसन्या घेतल्या. महाराजांनी तिथे कुठे आग्र्याला, अर्थात ही रक्कम दक्षिणेस जयसिंगाकडे रितसरपणे परत करण्यात आली. यावरून महाराजांची एक गोष्ट लक्षात येते की महाराजांचा संपर्क सतत दक्षिणेत होत होता. बादशाहच्या हुकमाने महाराजांभोवती चौकी पहारे अजून कडक करण्यात आले. शिवाला राजा विठ्ठलदासच्या हवेलीत ठेवण्यात यावे. महाराजांनी ओळखले आता आपल्यावर वाईट वेळ आली आहे आणि महाराज निसटले.
काहींनी 15 ऑगस्ट तर काहींनी 16 ऑगस्ट, तर मराठी बकरीद 17 ऑगस्ट 1666 या दिवशी निघाले असे लिहिलेले आहे. इथे तारखीचा घोळ आहे. हसावे की रडावे हेच कळत नाही, इतका मोठा घोळ तारखीचा दिलेला आहे. राजस्थानी पत्रावरून ही तारीख 18 ऑगस्ट ठरते. अनेक साधनात ही तारीख 17 ऑगस्ट दिलेली आहे, तर मोगलांच्या आलमगीर नाम्यात ही तारीख 19 ऑगस्ट अशी दिलेली आहे. कुठली तारीख खरी आहे? संभ्रम आहे. महाराज गेले हे आपल्याला 18 ऑगस्टला कळले असे राजपुतांनी सांगितले, तर मोगलांनी महाराज निघून जाण्याची तारीख ही 19 ऑगस्ट पक्की केली आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटते हेही जरूर कमेंटच्या माध्यमातून आपण लिहा. महाराजांच्या जाण्यामुळे आग्रा येथे चौकशा, आरोप आणि प्रत्यारोप यांचा गदारोळ माजला. या वादात रामसिंगाला ओढण्याचे प्रयत्न करण्यात आले. दरबार रामसिंगासाठी बंद झाला. या प्रकरणात रामसिंगाचा हात होता असे औरंगजेबाला खात्री होती, पण राजस्थानी पत्रावरून असे दिसून येत नाही. एकही पुरावा रामसिंगाच्या विरुद्ध नाही, हे सर्वांनी इथे लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर रामसिंगाला महाराजांनी निष्ठून जाण्याचा बेत इतका काळजीपूर्वक आखला होता की रजपुतांना, पोलाद खानाच्या पहारेकरी सैनिकांना सुद्धा याचा सुगावा लागला नाही, याचे आश्चर्य वाटते. 3 सप्टेंबर 1666 राजस्थानी पत्रात उल्लेख आहे. दिवसाच्या 4 घटका झाल्या असता शिवाजी हा पळाला. 1000 सैनिकाच्या पहाऱ्यातून तो कधी गेला हे कोणीच सांगू शकत नाही. त्यानंतर चर्चा झाली आणि असा निष्कर्ष काढण्यात आला, हे पत्र आहे 3 सप्टेंबरचं. तेठा पाछे मनसुबो कर और या ठाकरीचे भागवा की, येथे पेटाऱ्यांची ये जा होती. जो बंकी पठारा की आमदर पस्तती, शिवाजी राजे हा पेठाऱ्यातून पळाला. पण ही निव्वळ चर्चा आहे. याच पत्राचा आधार घेऊन महाराज पेठाऱ्यातून पळाले याचा शोध अनेकांनी लावला. कादंबरीकार लेखकांनी याला वेगळाच रंग दिला. वास्तविक घटना घडल्यानंतर जवळजवळ 20 दिवसांनी हे पत्र लिहिले आहे. या पत्रात फक्त अंदाज किंवा तर्क ठरविण्यात आला आहे, हेही सर्वांनी लक्षात घ्या. कारण महाराज कसे गेले कुणालाच माहिती नाही, घडलेला प्रसंग कुणालाच माहिती नाही. पण औरंगजेबाचे चरित्र आलमगीरनाम्यात यात तगईरे वजेदादे म्हणजे शिवा हा वेषांतर करून निघून गेला असे लिहिलेले आहे आलमगीरनाम्यात. कवी भूषण सुद्धा आपल्या काव्यात महाराज वेषांतर करून निघाले असेच म्हणतो. जयराम पिंडे यानेही असेच विधान केलेले आहे. पेठाऱ्यातून महाराज निसटले याला 3 सप्टेंबर 1666 राजस्थानी पत्रच कारणीभूत आहे. पण तो पुरावा नाही, अंदाज आहे. महाराज कुठल्या मार्गाने राजगडला आले याचा एकही पुरावा उपलब्ध नाही. सर्व अंदाज आहे, तर्क आहे. कधी पोचले याचा मात्र पुरावा जेधेकरीण्यात सापडतो. जेधेकरीण्यात 20 नोव्हेंबर 1666 ही तारीख दिलेली आहे. पुढच्या भागात यातील रहस्य, गूढ कथा याचा इतिहास पाहू. मित्रांनो, मी इथेच आपली आज्ञा घेतो. जय शिवराय.